गाजरपुरीचं रेसिपी दाखवले. पीठ मात्र 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्याच्यात जिरे, तिखट, मीठ, हिंग तुम्हाला आवडेल ते. आणि गाजराचा खीस आहे ना, तो वाफवून घ्या कुकरमध्ये किंवा कशातही वाफ द्यायचं त्याला. आणि लागलं तरच पाणी, नाही तर त्याच्यात मावेल तसं पीठ मळून करायचं. आणि सॉस शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करायचं. पिठाचे काय, लवकर मळून लवकर मिली छोटे छोटे गोळे करून मिक्सरमध्ये काढलं की लगेच लाटता येते. कुठलंही पुरी, करंजीचं कणिक वगैरे असलं नाही. एक टीप आहे माझी, मी अशी करते, तुम्ही करून बघा. गाजराची पुरी खूप सुंदर होतात, चवीला पण छान. पिठाचं लक्षात घ्या, गहू पीठ आणि बेसन. आणि मग जिरे, ओवा, तिखट, मीठ, तीळसुद्धा काय होते, वरून टाकलं की ते उडतात तेलामध्ये तळताना. त्यामुळे मी कणकीतच घातले. दिसत नाहीत पण चव छान आहे. करून बघा, नक्की ट्राय करा. धन्यवाद. गाजरपुरीचं रेसिपी दाखवले. पीठ मात्र 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्याच्यात जिरे, तिखट, मीठ, हिंग तुम्हाला आवडेल ते. आणि गाजराचा खीस आहे ना, तो वाफवून घ्या कुकरमध्ये किंवा कशातही वाफ द्यायचं त्याला. आणि लागलं तरच पाणी, नाही तर त्याच्यात मावेल तसं पीठ मळून करायचं. आणि सॉस शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करायचं. पिठाचे काय, लवकर मळून लवकर मिली छोटे छोटे गोळे करून मिक्सरमध्ये काढलं की लगेच लाटता येते. कुठलंही पुरी, करंजीचं कणिक वगैरे असलं नाही. एक टीप आहे माझी, मी अशी करते, तुम्ही करून बघा. गाजराची पुरी खूप सुंदर होतात, चवीला पण छान. पिठाचं लक्षात घ्या, गहू पीठ आणि बेसन. आणि मग जिरे, ओवा, तिखट, मीठ, तीळसुद्धा काय होते, वरून टाकलं की ते उडतात तेलामध्ये तळताना. त्यामुळे मी कणकीतच घातले. दिसत नाहीत पण चव छान आहे. करून बघा, नक्की ट्राय करा. धन्यवाद. नमस्कार. आज गाजराच्या पुरीचं मी रेसिपी, काल मटारचं पुरी दाखवलं तर बऱ्याच लोकांना आवडले. आमच्या जुन्या रेसिपीमधूनच आम्ही करत असतो. गाजर किसून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी फोटोमध्ये आधी दाखवले, मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा, हिंग, लाल तिखट, मीठ तुम्हाला हवं ते घालायचं. आणि पीठ मळून घ्या. पीठ मळून घेतल्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या त्यात लाटून दाखवले, त्या तळायच्या. आणि असं सॉस, शेंगदाण्याची चटणी, दह्याबरोबर सर्व करू शकता. आणखीन एक गोष्ट, टिप्स मी माझ्या मैत्रिणींना सांगते की पीठ मळल्यानंतर म्हणजे अगदी 10 मिनटं झाकून ठेवलं पाहिजे असं काय नाही. आपला छोटा मिक्सर असतो ना, त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे पेढे